मराठी आणि इंग्रजी या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये एक अतिशय चिंताजनक बातमी आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आणखीन एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट येते। हे प्रोजेक्ट येत असताना एकीकडे त्याला प्रचंड विरोध होतोय। राजू शेट्टी जी असतील, बंटी पाटील असतील आणि स्थानिक सगळे शेतकरी, उस्मानाबाद असेल, कोल्हापूर असेल, हे सगळ्यांचा विरोध आहे त्यांची शेतीची जमीन देण्यासाठी। एका बाजूला ही भूमिका सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या मराठी माणसाची असताना दुसरीकडे आणखीन एक चिंताजनक गोष्ट झालेली आहे, जी आज सगळ्या वर्तमानपत्रात आलेली आहे। ती म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने दिलेला एक रिपोर्ट। त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की या सगळ्या प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र सरकारने 20,000 कोटी रुपयाचं लोन घेतलेलं आहे आणि याच्या नागपूर गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवेसाठी 12,000 कोटी रुपयाचा इन प्रिन्सिपल आणि 8,000 कोटी इंटरेस्ट असं याचा व्यवहार पहिल्या टप्प्यातला आहे। त्याच्यात फायनान्स मिनिस्ट्रीने ऑब्जेक्शन्स घेतलेली आहेत आणि तेवढंच नाही तर त्याच्यात 3-4 ज्या चिंताजनक गोष्टी आहेत की हा लोन घेत असताना नॉर्मली लोन हे हडकोकडून अनेक वेळा घेतलं जातं, पण महाराष्ट्र सरकार आज 6.75% लोन घेते। ह्या प्रोजेक्टसाठी 8.85 हा इंटरेस्ट रेट लावलेला आहे। हेही ऑब्जेक्शन फायनान्स मिनिस्ट्रीने घेतलेलं आहे। त्याचबरोबर आता जो लोन घेतलं जाईल या प्रोजेक्टसाठी, ज्याला प्रचंड महाराष्ट्रातून विरोध होतोय, हे करत असताना महाराष्ट्रातलं 22% बजेट, प्लीज नोट 22% बजेट हे गव्हर्नमेंटचं जे बजेट आहे ते रिपेमेंटमध्ये जाईल। हे मी म्हणत नाही आहे, ही फायनान्स मिनिस्ट्रीची नोट आहे जी आज पूर्ण सगळ्या वर्तमानपत्रात आलेली आहे। त्याचबरोबर आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की एकीकडे अनेक निधी शिक्षकांचे असेल, अनेक इन्फ्रास्ट्रक्चर दुसरे प्रोजेक्ट्स असतील, जल जीवन मिशन असेल, म्हणजे शाळा, आरोग्य, जल जीवन मिशन याची पेमेंट्स वेळेवर होत नाहीत, पगार वेळेवर होत नाहीत एकीकडे। ही एक परिस्थिती असताना दुसरीकडे आणखीन कर्जाचा बोजा वाढवायचा आणि तेवढंच नाही तर पुढचा टप्पा, मी अनेक वेळा महाराष्ट्रात याच्याबद्दल बोलले आहे की कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार असताना एक FRBM ॲक्ट आला होता, जो फिस्कल मॅनेजमेंट ॲक्ट रेग्युलेटर म्हणून येतो। म्हणजे फिस्कल मॅनेजमेंट काय असतं, जेवढे पैसे येतात आणि आपण खर्च करतो त्याच्यातली गॅप किती असते त्याला फिस्कल मॅनेजमेंट म्हणतात, जे सातत्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं बजेट मॅनेजमेंट करत असतं। हे करत असताना असं ठरलं होतं केंद्र सरकारमध्ये, आणि हा निर्णय अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या सरकारचा आहे, जे BJPचंच सरकार होतं, की हे फिस्कल मॅनेजमेंट हे 3 ते 4% पुढे मागे राहता कामा नये। केंद्र सरकारला एक नियम आणि राज्यांना एक नियम, आणि ह्याच या सरकारच्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑब्जेक्शनमध्ये आलेलं आहे की FRBM ॲक्ट हा जो आहे तो करत असताना हे जर असंच काम करत राहिलो तर FRBM ॲक्टच्या बाहेर आपण जाऊ, विच इज नॉट अलाउड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। त्यामुळे माझा प्रश्न असा आहे या महाराष्ट्राच्या सरकारला, आणि त्यांनी आणखीन एक ऑब्झर्वेशन सांगितलं आहे की MSRDC यांच्यासाठी जे लोन्स, आता एक 24,000 कोटी रुपयाचं लाख कोटी रुपयाचं एक लोन घेतलं जातं आहे, ज्याला सरकार गॅरंटी होते। मी डेव्हलपमेंटच्या कुठल्याही विरोधात नाही, पण हे जे नंबर्स सांगतायत, आणि हे नंबर्स माझे नाही आहेत, हे वर्तमानपत्रात आलेले आहेत, आणि हे सगळे नंबर्स फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोटमध्ये, जी कदाचित अर्थातच सगळ्यांनी वाचली का नाही मला माहिती नाही। माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे का, तर जरूर झालं पाहिजे, पण लँड ॲक्विजिशन करताना ज्या पद्धतीने या प्रोजेक्टला विरोध होतो आहे। आणि आणखीन एक माझा प्रश्न, एक सूचना आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की जर एक्झिस्टिंग रस्ता आहे, सगळे शेतकरी म्हणतात एक्झिस्टिंग रस्ता आहे, तर आणखीन एक रस्त्याची काय गरज? तर तुम्हाला स्ट्रेंथन करायचा असेल
तर आहे तो रस्ता त्याच्यातच का नाही एखादी लेन पुढे मागे करत? हा एक मार्ग असू शकतो का? एक म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना हा रस्ता नको आहे, त्याला विरोध आहे, ही एक बाजू, आणि दुसरी बाजू जे फायनान्स मंत्रालय म्हणते महाराष्ट्र सरकारचं की हा प्रोजेक्ट जर झाला तर महाराष्ट्र जे आधीच आर्थिक अडचणीत आहे तो अजून आर्थिक अडचणी येतील, ही ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची अर्थ मंत्रालयाची नोट आहे. म्हणजे आर्थिक दिवाळखोरी येईल का या राज्यात, अशी एकीकडे परिस्थिती आहे असं महाराष्ट्र सरकारचं डॉक्युमेंट सांगतो आणि विरोध होतोय. मग आपण हा हट्ट का करतोय ह्या रस्त्याचा? जमीन द्यायला शेतकरी तयार नाही, खिशात पैसे नाही. मग हे लोन घेऊन कशासाठी हे करताय? राज्याची ऑलरेडी आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे, हे मी वारंवार म्हणते तुम्हाला. आणि डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, हा माझा कुठलाही आरोप नाही. जी वास्तव परिस्थिती आहे ही मी तुमच्या समोर मांडते आहे. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की या प्रोजेक्टचा पुन्हा एकदा विचार करावा. त्याचबरोबर फिस्कल मॅनेजमेंट याचा गांभीर्याने विचार करावा आणि जे पैशाचा जे MSRDCलाही ऑब्जेक्शन्स फायनान्स डिपार्टमेंटनी घेतलेले त्याचाही अतिशय गांभीर्याने विचार करा. इलेक्शन्स येतील आणि जातील, पण एकदा आर्थिक घडी जी महाराष्ट्राची आहे ती जर विस्कळीत झाली तर आपल्याला रिकवर करायला दशकं लागतील आणि त्याचबरोबर त्याच्यात नुकसान कष्ट करणाऱ्या मराठी माणसाचं होणार आहे. याचा अतिशय गांभीर्याने विचार महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे. दॅट्स नॉट द पॉईंट. हा पॉईंट तो नाहीच आहे. शेतकऱ्यांना सरकारनी भरपाई द्यायचीच असते. हा कायदा या देशाचा जो मनमोहन सिंग साहेबांनी केलेला आहे. एक तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण जेव्हा तुम्ही 1 रुपयाचा जमीन घेता कुठल्याही शेतकऱ्याची, त्याला 4 पट भाव मिळाला पाहिजे. हा अधिकार शेतकऱ्यांना डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या UPAच्या सरकारने दिलेला आहे. त्याच्यामुळे ते जेव्हा पैसे देतात म्हणतात ते काय उपकार करत नाही आहे कुठल्या शेतकऱ्यावर. आणि शेतकरी जर जमीन द्यायलाच तयार नाही आहे तर विकायचा विश्वास येतोच कुठे विश्वास? माझं म्हणणं आहे की ह्याचा डेटा असावा. पैसे कुणाला जात आहेत हा आता विषयच नाही आहे. विषय असा आहे की शेतकऱ्याला विकायचीच नाही आहे जमीन. शेतकऱ्याला जमीन एकीकडे विकायची नाही आहे आणि दुसरीकडे फायनान्स मिनिस्ट्रीनीच ऑब्जेक्शन घेतलेत ना लोन घेण्यावर. त्याच्यामुळे खिशात पैसे नाही असं मी म्हणत नाही आहे, सरकारचा फायनान्स मिनिस्ट्री म्हणते आणि त्यांनी सिरियस ऑब्जेक्शन्स केलेले आहेत. त्याच्यामुळे हा आर्थिकच इम्बॅलन्स आहे सगळ्या राज्यात आणि प्रचंड लोन महाराष्ट्रावर आहे. आणि 22% तुमचं बजेट जर फक्त इंटरेस्ट भरण्यातच जाणार असेल तर राज्याचा प्रोग्रेस पुढे कसा होणार? प्रवास राज्याचा प्रगती कशी होणार? शिक्षण आरोग्य याच्यावर पैसेच नाही सरकारकडे असं सरकारचा डेटा सांगतो. मी प्युअरली जी फायनान्स मिनिस्ट्रीची नोट आहे ह्या बेसिसवर सांगते. मी आर्थिक आणि एकीकडे शेतकऱ्यांचा विरोध आणि दुसरीकडे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही चिंताजनक आहे आणि हे मी म्हणत नाही आहे, मी कुठलेही आरोप या सरकारवर करत नाही. मी फॅक्च्युअल ज्या गोष्टी आहे जी नोट फायनान्स डिपार्टमेंटनी सर्क्युलेट केली आहे ती मी तुम्हाला दाखवते आणि सांगते, जी आजच्या वर्तमानपत्रात आलेली आहे. अरे नुसती नाराजी व्यक्त करून उपयोग होणार नाही.
मी आबिटकरांना फोन करणार आहे. पालकमंत्री आहेत ते कोल्हापूरचे. आमच्या अपेक्षा आहेत. कोल्हापूर माझ्या वडिलांचा आजोळ आहे. मी दरवर्षी कोल्हापूरला जाते. विसरून चाला, हे शाहू महाराजांचा महाराष्ट्र आणि कोल्हापूर आहे. जी अंबाबाई कोल्हापूरची आहे. तिथले जर शेतकऱ्यांवर असा अन्याय होत असेल आणि आम्ही बोलणार नसतो तर माझी आबिटकरांना विनम्र विनंती आहे की तुम्ही पालकमंत्री आहात, पालक. त्याच्यामुळे माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत की ते न्याय देतील महाराष्ट्राला. हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे, कॅबिनेट नंतर माननीय मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. कारण का डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. हा डेटा माझा नाही आहे ना, हा डेटा महाराष्ट्र सरकारचा आहे. आणि मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात. सगळी डिपार्टमेंट्स त्यांनाच रिपोर्ट करतात. तर त्यांनाही हे वास्तव माहितीच असेल ना की महाराष्ट्रावर लोन किती आहे. आणि FRBM ॲक्ट हा अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा ॲक्ट आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधलाच तो ॲक्ट आहे. NDAचंच सरकार होतं तेव्हा जेव्हा ॲक्ट आणलेला आहे, ज्याच्याबद्दल वारंवार आधी बोलत असताना अरुण जेटली साहेब किती वेळा या ॲक्टबद्दल बोलले. डेटा काढून बघा पार्लमेंटमध्ये. फिस्कल मॅनेजमेंट ही अतिशय कुठल्याही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड, चौथी आहे ना फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. मग महाराष्ट्राला पैसे द्यावे. GST रेकॉर्ड कलेक्शन झाले, मग महाराष्ट्राला आर्थिक मदत करावी केंद्र सरकारने. हे मला कुणाच्या शब्दाला वगैरे मला माहिती नाही. जी बातमी आज महाराष्ट्र आली आहे, मला काही फरक पडत नाही कुठलं डिपार्टमेंट आणि काय. मला आर्थिक महाराष्ट्राची परिस्थिती अडचणीत आहे ह्याला जास्त महत्त्व देतं. सरकार कुणाचं आहे काय कोई मायने नाही रखता. आमचं सरकार असतं तरी माझं मत हेच असतं. कारण का हा देश कुणाच्या मनमर्जीनी चालत नाही, तो संविधानानेच चालतो आणि नियम कायद्यानेच चालतो. FRBM ॲक्ट हा कोणी आणला? हा FRBM ॲक्ट हा अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणला आणि त्याला मनमोहन सिंग साहेबांनी स्ट्रेंथन केलं, त्याला आणि ताकद दिली. मग असं काय चाललं हे मी दिल्लीमध्ये पण रेस करणार आहे हा इशू पार्लमेंटमध्ये. कारण का मला निर्मलाजींना पण सांगावं लागेल की निर्मलाजी देखो हमारे राज्य में क्या हो रहा है. कारण काय तुम्हाला आत्ता आनंद होईल पण 2-4 वर्षांनी जर दिवाळखोरी राज्याची निघाली तर कोण जबाबदारी घेणार? याची SIT लावली पाहिजे, इन्क्वायरी लागली पाहिजे कोण आहे कॉन्ट्रॅक्टर आणि कसं झाले कधीही या वेळेत. आणि हे सगळं काम ना गडकरी साहेब उत्तम करतात. आम्ही जर गडकरी साहेबांना कधी कंप्लेंट केली कुठल्याही रस्ते की गडकरी साहेब इमिजिएटली ब्लॅकलिस्ट करतात त्या कॉन्ट्रॅक्टरला. महाराष्ट्र सरकारने त्याला ब्लॅकलिस्ट करावा आणि त्याची इन्क्वायरी लावावी कोणी कॉन्ट्रॅक्टर असो. मी सांगते गडकरी साहेब कुठलाही खासदार पक्ष बघत नाहीत काय. गडकरी साहेब महाराष्ट्राचा नुसता नाही देशातल्या कुठल्याही खासदाराला विचारा, कोणीही कंप्लेंट केली त्यांना एव्हिडन्स दिला तर गडकरी साहेब तातडीने ॲक्शन घेतात. नाही SIT आणि गडकरी साहेब करू शकतात तर महाराष्ट्र सरकार का नाही करू शकत? गडकरी साहेबांच्या जी कामाची पद्धत आहे ती महाराष्ट्र सरकारने दाखवावी हिम्मत करायची. आणि ज्यांनी महाराष्ट्र सरकारला फसवलं आहे, आपण टॅक्स भरतो ना सगळे, मग का नाही हे जर आपण टॅक्स भरून तिथून जातो तर रस्त्याची आपल्याला तेवढी क्वालिटी मिळालीच पाहिजे. मी तुम्हाला नेहमी असे प्रश्न प्रेसमध्ये विचारले की सांगते की आमची सगळी 6 महिन्यापूर्वीची भाषणं दर 6 महिन्यांनी काढून बघा. तुम्हाला लक्षात येईल की या सगळ्या गोष्टी आम्ही बोललेलो आहोत. आणि मला आश्चर्य वाटतंय की गरिबाला का पैसे लावते. रेकॉर्ड GST कलेक्शन या सरकारने केलेलं आहे देशामध्ये. त्याचबरोबर
चौथी फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड. जर एवढं चांगलं देशात चाललंय तर कशाला मग गरीबाला टॅक्स लावताय? जरूर याची मी माहिती गडकरी साहेबांशीही चर्चा करू. आम्ही पार्लमेंटला आता एक 3 आठवड्यांनीच सेशन सुरू होईल, त्याच्यात जरूर आम्ही याची मागणी करू. नाही, मला असं वाटतं की मुश्रीफ साहेबांची जी इन्क्वायरी झाली त्यांना जर आज क्लीन शीट मिळाली असेल तर थोडंसं रिवाइंड करूया आपण. आम्ही सगळे एक असताना त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. माझी विनंती राहील, आणि हे मी दिल्लीला गेल्यावर हा इश्यू रेज करीनच पार्लमेंटमध्ये, की ही इन्क्वायरी लावली कोणी, पहिला FIR कोणी केला, मग EOWमध्ये कशी झाली, आणि त्याच्यानंतरच ती ईडीकडे गेली असणार ना. आणि ज्या ईडीच्या लोकांनी मग त्यांच्यावर धाडी टाकल्या, कोणी आरोप केले, ह्या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे फ्रॉम स्टार्ट टू फिनिश. म्हणजे सुरुवात कुठून झाली आणि कुठपर्यंत आलं, ह्या सगळ्याचा एक ट्रॅक ठेवला पाहिजे. की आरोप कोणी केले त्याचं उत्तर ज्यांनी आरोप केले त्याला द्यावं लागेल, त्यांच्यावर FIR कोणी केला, त्यांच्या EOWनी केस कोणी केली, त्याच्यानंतर ईडीपर्यंत कोणी नेलं, हे सगळं जे कोणी नेलं, जर त्यांच्याकडे एव्हिडन्स नव्हता तर मग या केसेस झाल्याच कशा? मग खोट्या केसेस केल्या का त्यांच्यावर? जर खोट्या केसेस करून हे लोकांना हॅरेसमेंट करणार असेल, आणि माझं म्हणणं आहे ज्यांनी केसेस केल्या आणि ज्या आज सरकारमध्ये बरेचसे जे लोक आहेत किंवा जी एजन्सी मुश्रीफ साहेबांच्या घरी गेली, मुश्रीफ साहेबांची बायको आणि सून आणि नातवंड त्यांना हॅरेसमेंट केली रेड करून, याचा एक रेकॉर्ड ठेवला पाहिजे आणि याची माहिती महाराष्ट्राला दिली पाहिजे. की आणि एजन्सीज आणि ज्यांनी कोल्हापूरला जे गेले मुंबईवरनं, त्यांना सगळ्यांना हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल. मला असं वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे ना. आता झाली त्याला 2.5 वर्ष, किती वेळा तेच तेच काढूं राहायचं. ईडीमुळे कोणी काय केलं या राज्यात आणि देशात हे सगळ्यांना माहिती आहे. जुनं तेच बोलून काय उपयोग आहे? इज नो पॉईंट. आणि बसं आहे, ज्यांनी केलं त्याला तर माहिती आहे ना त्यांनी काय केलं. रोज आरोप प्रत्यारोप करून काय होणार आहे? 2.5 वर्षापूर्वी ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले, त्यांच्यावर धाडी टाकल्या, आज ते कुठे आहेत काय? तर लोक फार हुशार असतात हो. आणि मी तुम्हाला सांगू, शेवटी जग काय म्हणते ना, आपल्याला आपला अंतरात्मा काय म्हणतो ह्याला पण जास्त महत्त्व असतं. त्यांच्या अंतरात्माला पटवत असेल, त्यांच्या कॉन्शियसला पटत असेल, त्यांच्या सत्य विवेकबुद्धीला पटत असेल हे वागणं, शुभेच्छा आहेत. मला नाही ते पटत. कारण का सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत उसकी ईमानदारी है. जे कॉम्प्रोमाइज असतात त्यांना काय सांग, क्या फरक पड़ता है? और समय में बहुत बड़ी ताकत होती है. अजून तरी वाटत नाही. ते स्वतः, मी स्वतःबद्दल बोलते, पक्षाबद्दल नाही बोलत आहे, ते स्वतः मी म्हणते. आय डोंट थिंक इज कॉम्प्रोमाइज. आय होप इज नॉट. आय होप इज नॉट. कारण का माझ्या राज्यावर प्रेम आहे म्हणून. आणि मला असं कधीच वाटणार आहे की माझ्या राज्याचा मुख्यमंत्री कॉम्प्रोमाइज असावा. त्याच्यामुळे मला वाटत नाही ते स्वतः कॉम्प्रोमाइज आहेत. पक्षाबद्दल आय कांट से. कारण का मोठा पक्ष आहे ना, देशातला 1 नंबरचा पक्ष आहे. कसं सांगणार? अहो, आता 2.5 वर्षापूर्वी ईडी लावून आमचा पक्ष फोडला, त्याच्यावर मी काही बोलत नाही. आता 50 वर्षाचं काढून कशाला बघताय? हो गया, गलती हो गई. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस पार्टी म्हणाली गलत हो गया डिसिजन. लेट्स गेट ऑन विथ आवर लाईव्स यार. आणि इंदिरा गांधींनी अनेक 200 असे पण निर्णय घेतले जे चांगले आहेत ना, त्याचा पण उदो करा मग तेवढाच. त्याचे पण फुल पेज लिहा. कशाला एकाच निर्णयाचं करता? आणि जो गलत आहे वो गलती आहे. इमर्जन्सीचं कोणीच इमर्जन्सीच्या बाजूने बोलणार नाही. ज्याला सशक्त लोकशाहीवर विश्वास आहे तो इमर्जन्सीला कसं म्हणेल योग्य आहे? तो अयोग्यच निर्णय आहे. पण बरेचसे लोकप्रतिनिधी आणि नेते असे त्यांनी चुकीचे निर्णय घेतलेले आहे.
मग ते पण हायलाईट तेवढेच करा, सोयीनुसार नको, सिलेक्टिव्ह नको. प्रचंड सत्ता आणि प्रचंड पैसे ह्या जेव्हा गोष्टी होतात ना तेव्हा अशा गोष्टी होत राहतात. कारण का त्यांना असं वाटतं दे आर इनविन्सिबल. एक इंग्लिशमध्ये खूप चांगला शब्द आहे ह्युब्रस. हे तिथे पोचलेले आहेत सगळे. त्याच्यामुळे ज्या टॅक्स आम्ही भरतो ना त्याच्यातून या स्कीम चालतात. त्यांचा गैरसमज जर असेल की हे त्यांच्या खिशातून जातात तर हा त्यांचा गैरसमज कधी ना कधी नाही फार लवकरच उतरेल. त्याच्यामुळे असल्या गलिच्छ कॉमेंट्सवर बोलण्यात मला नाही काही गरज वाटत. हे सुसंस्कृत मराठी आणि सुसंस्कृत कुठल्याही राजकारणाला शोभत नाही. आणि हेच मला दुर्दैव वाटतं की कारण का ओरिजिनल जी BJP होती ती सुसंस्कृतच होती. मी स्वतः अरुणजींचं सुषमाजींची भाषणं ऐकलेली आहेत आणि तुम्ही जर मागच्या आठवड्यात एक 10 दिवसापूर्वी ना एक अतिशय सुंदर लेख लोकसत्तात आला होता. रघुनाथ नावाचे गृहस्थ आहेत पुण्याचे. तो लेख जरूर वाचा आणि भारतीय जनता पक्ष ओरिजिनल काय होती आणि आज काय झालं आहे याचं अतिशय पारदर्शकपणे तो लेख वाचण्यासारखा आहे. आणि तो फक्त त्यांना नाही आम्हाला सगळ्यांना जे राजकारणात त्यांना वाचण्यासारखा आहे. कारण का कधी कधी या चुका आमच्याकडूनही झाल्याही असतील किंवा पुढच्या होणार नाही याच्यासाठी. मग नाही, हे सगळे प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाला आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजेत. कारण का जरी मी विरोधक असले तरी मी भारतीय जनता पक्षाला अनेक दशकं बघते. तो एक सुसंस्कृत पक्ष होता आणि त्याची गंमत एक झालेली आहे त्या पक्षामध्ये. म्हणजे हा अनुभव माझा आहे, तुमचाही असेल, की ज्या काँग्रेसला रिजेक्ट करून भारतीय जनता पक्षाला संधी दिली आज त्या भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षापेक्षा काँग्रेसचे लोक जास्त दिसतात. म्हणजे काँग्रेस कालच कोणीतरी भाषण तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की इट इज द काँग्रेसिफिकेशन ऑफ BJP. त्याच्यामुळे काय नक्की चाललं आहे या देशात हा एक मोठा गंभीर प्रश्न असतो. जेव्हा आपण या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आरोप प्रत्यारोप ED CBI या सगळ्याबद्दल बोलतो ना तेव्हा राजकारण खरंच कुठल्या दिशेने चाललं आहे हा एक प्रश्नच अनेक वेळा माझ्यासारख्या लोकांना पडतो. कोणाचं? हां, मला असं वाटतं त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी इंटरव्हेन्शन केलं पाहिजे. कारण का लँड ॲक्विजिशनचा इश्यू आहे. मग वाधवान बंदर असू दे किंवा शक्तिपीठ मार्गाचा असू दे या सगळ्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी इंटरव्हेन्शन करून स्थानिक लोकांशी चर्चा केली पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगू अरुण जेटलीजी अनेक वेळा एक गोष्ट म्हणायचे. अरुणजी नेहमी म्हणायचे मीडियानी दाखवणं काही गोष्टी बंद करावं म्हणजे असले उद्योग बंद होतील आणि बोलणंही बंद होईल. हे अरुण जेटली साहेबांचे शब्द मला अनेक वेळा आठवतात की अनेक काही गोष्टी असतात. हे बघा वारी आमच्यासाठी आणि आमचा पांडुरंग हे आमच्यासाठी आमचं श्रद्धेचं स्थान. तिथला तो कष्ट करणारा वारकरी आहे. तो खूप निष्ठेने पांडुरंगाची सेवा काळ्या मातीशी इमान म्हणून तो चालतो. त्याला सुखाने गुणागोविंदाने जाऊ द्या ना तिकडे. प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी कशासाठी? ही आमच्या श्रद्धेचं स्थान आहे. ओके हां हां नहीं, मेरे ख्याल से जो आरोप हुए हैं उसको इलेक्शन कमीशन ने
चर्चा के लिए बुलाया है। मेरे ख्याल से अगर चर्चा हुई तो अच्छी बात है, दूध का दूध और पानी का पानी, एक बार ही इशू खत्म हो जाएगा। फिर जिस भी तरह वी हैव टू टेक इट टू इट्स लॉजिकल कंक्लूजन। देखिए, एक सशक्त लोकतंत्र में मांग करने का अधिकार संविधान ने सबको दिया है, तो मांग करना कोई गलत बात नहीं है। तो जो भी मांग करे ठीक है, मांग करने की अधिकार है, रिजेक्ट करने का भी अधिकार है, दोनों अधिकारी है ना। और वो एक सशक्त लोकतंत्र में दोनों साइड का अधिकार है। नहीं, ऐसा नहीं, मेरे ख्याल से जो न्योता इलेक्शन कमीशन ने दिया है, बोले चर्चा करने से में क्या कमा। ठीक है, एक ऑर्डर ज़रूर आया है, लेकिन मेरे ख्याल से चर्चा तो होनी चाहिए। अगर इलेक्शन कमीशन ने बुलाया है तो जाके चर्चा करनी चाहिए। देखिए, मैंने पूरी ऑर्डर पढ़ी नहीं है, तो जब तक मैं पूरी ऑर्डर नहीं पढ़ूँ मैं उस पर टिप्पणी नहीं कर सकती। तो मैं ऑर्डर पढ़ के आपको ज़रूर बता दूँ। नहीं, मेरी लोकसभा को 4 साल है अभी। मुझे नहीं पता, मैं कभी सरकार के इलेक्शंस में कुछ नहीं देखती। मैं लोकसभा लड़ती हूँ, तो मुझे बहुत सरकार के इलेक्शंस हम पार्टी की तरफ से नहीं लड़ते और मैं ज़्यादा टाइम भी नहीं देती। मैं 19 साल से सांसद हूँ बारामती लोकसभा के जो निर्वाचन क्षेत्र के लोगों के आशीर्वाद से, और मैं लोकसभा पार्टी की तरफ से और आघाड़ी की तरफ से लड़ती हूँ। मैं सरकार में ज़्यादा ध्यान नहीं देती, क्योंकि वो सरकार ये पॉलिटिकल नहीं होता, वो एक लोकल लीडर्स का इलेक्शन होता है, वो कार्यकर्ताओं का इलेक्शन। लोकतंत्र में जिसको जो मर्जी कर सकते हैं, आप भी कर लड़ सकते हैं, कौन सी बड़ी बात है। ठीक है, चलते हैं, बहुत इस देश में बहुत सारे इलेक्शंस रोज चलते रहते हैं। सबको जब अगर ऐसे बधाई देते रहे तो काम कब करेंगे, आपकी लाइफ में बदलाव कब लाएंगे। आप एक सर्वे ले लीजिए ना, नए जनरेशन को क्या लगता है, कितना पता है। भी हो गया 50 साल पहले ऐसी बहुत सारी घटना हुई है जो गलत हुई है इस देश में, और कांग्रेस बोल चुकी है वो गलत है। आप पैदा भी नहीं होंगे शायद तब। ठीक है, अरे लोग कहते रहते हैं, हर चीज़ पे रिएक्शन देना कोई ज़रूरी है। It's not about defining what the Constitution says, I say. अलग कैसे बोल सकते हैं, जो कॉन्स्टिट्यूशन में है वही है ना, वो मेरा थोड़ी कुछ और हो सकता है। देखिए, बहुत जो भी है, DGCA है, एक सिविल एविएशन डिपार्टमेंट है जो सीरियसली इस सब पे काम कर रहा है। जब उसकी पूरी रिपोर्ट आएगी तभी पता चलेगा एग्जैक्टली क्या हुआ अहमदाबाद में। तो रिपोर्ट आने तक हम सब ने रुकना चाहिए। नहीं, मेरे ख्याल से लेट द सिविल एविएशन डिपार्टमेंट टेक दिस डिसीजन। मैं थोड़ी एक्सपर्ट हूँ उसकी, तो हर चीज़ में बोलना तो ज़रूरी नहीं होता। तो लेट सिविल एविएशन डिपार्टमेंट रिपोर्ट कम, उसके बाद देखिए। होनी
होनी चाहिए ना, दैट इज़ व्हाट इंटरनेशनल डायलॉग इज ऑल अबाउट। चर्चा तो होनी चाहिए ना। ठीक आहे, मी तुम्हाला खरं सांगू का, सहकार चळवळीतली इलेक्शन ही कार्यकर्त्यांची इलेक्शन्स असतात, ती त्या लेवलला होत असतात आणि एका लोकशाहीमध्ये प्रत्येक इलेक्शनचा आपले आपले नियम कायदे वगैरे असतात, त्याप्रमाणे ते याव्या। मला असं वाटतं हे ते भारतीय जनता पक्षातच आहेत रंजन तावरे, त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांशी ती चर्चा करावी, त्यांचे काय ऑब्जेक्शन्स असतील नाही तर इलेक्शन कमिशन किंवा जी कॉम्पिटंट अथॉरिटी आहे त्याच्याकडे जावं। मला असं वाटतं हे सगळे प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजेत, कारण का त्यांचं टीम आहे, डिपार्टमेंट त्यांच्याकडे, सहकार डिपार्टमेंट त्यांच्याच आहे, ऑल डिपार्टमेंट्स रिपोर्ट टू CM। त्याच्यामुळे हे सगळे जे टेक्निकल अँगल्स आहेत ना, हे CM जो कोणी मुख्यमंत्री असेल ना त्यांनी या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजेत, कारण का ही इज द कॉम्पिटंट अथॉरिटी फॉर दिस, कारण का सगळी डिपार्टमेंट्स त्यांनाच करणार। ही हॅज टू डिसाईड की हे संविधानात बसतं की नाही, हे अयोग्य का योग्य, त्यांना अभ्यास असेलच ना त्याचा माझ्यापेक्षा जास्त या विषयाबद्दल। हमेशा जब हम ऐसी कंप्लेन लेके दिल्ली में जाते हैं तो गडकरी साहब उस की इंक्वायरी लगाते हैं और ब्लैकलिस्ट करते हैं। तो मेरी मांग है जो गडकरी साहब दिल्ली में नेशनल हाईवे के लिए करते हैं वही न्याय और कायदा महाराष्ट्र सरकार ने करना चाहिए। SIT करो, जो भी गडकरी साहब करे, ब्लैकलिस्ट करो, इंक्वायरी लगाओ, गडकरी साहब करते हैं ऐसा। आई हैव नो आइडिया, no, I have no idea, I have no idea। मैंने सुना नहीं है, आई हैव नॉट रेड इट, आई हैव रेड व्हाट आई रीड ऑल दीज न्यूज़पेपर्स। मैंने ना सुना है ना, चलो ओके। मैंने पढ़ा नहीं है, मैंने सुना नहीं है, मैं रोज़ रामकृष्ण हरी वाली हूँ, तो मैं वारी का सब अच्छा देखती हूँ, अच्छा सुनती हूँ। थैंक यू। हाँ, मी सही केली आहे त्याच्यावर। नाही, हिंजवडीसाठी मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे, कारण का महाराष्ट्र पुण्याचं जे PMRD आहे त्याचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आहेत। गेले अनेक दिवस आम्ही सातत्याने पुण्यात फॉलोअप करतो आहे आणि हिंजवडीतला सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्या मोठ्या शहरातला प्रश्न आहे की नाले ना साफ असतात नाही तर बुजवले जातात इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी आणि त्याच्यामुळे सगळीकडे आजकाल प्रचंड पाणी तुंबतंय आणि तीच परिस्थिती हिंजवडीला आहे। मी स्वतः PMRDAला अनेक वेळा ह्याच्या मीटिंग्स घेतलेल्या आहेत। PMRDA इंटरव्हेन्शन करतं आहे असं आम्हाला सातत्याने सांगितलं जातं, पण हिंजवडीचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न संपत नाही आहेत। आदरणीय पवार साहेबांनी फार विचार करून ही हिंजवडीचं इन्फ्रास्ट्रक्चर राजीव गांधी साहेबांच्या नावाने सुरू केलं। तिथे लाखो आजही लोक काम करतात, पण आत्ता ज्या वेगाने तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं पाहिजे ते सुधारलेलं नाही आणि महाराष्ट्राच्या सरकारने त्याच्या जातीने लक्ष घालून त्याच्यातून मार्ग काढले पाहिजे। त्याचा मी स्वतः स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून फॉलोअप करते। एब्सोल्युटली, मैं हर हफ्ते करती हूँ, पीछे लगी हुई सरकार के। सरकार कुछ करे, लेकिन हिंजवड़ी में कॉन्स्टेंटली वाटर लॉगिंग कर रहा है, इंफ्रास्ट्रक्चर कोलैप्स हो रहा है और इट्स अ ग्लोबल प्लेस। हिंजवड़ी में दुनिया में से लोगों ने इन्वेस्टमेंट किया है, इंफ्रास्ट्रक्चर हैज़ टू डू वेल। सरकार क्या कर रही है ये? दे हैव टू डू समथिंग अबाउट इट। और इनके ही इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हैं ना जिसके कारण सब नाले बंद हुए। नाले सफाई के लिए करोड़ों रुपया जाता है, फिर ये जब बारिश होती है तो ब्लॉक कैसे होते हैं? फिर व्हाट इज़ द गवर्नमेंट डूइंग?
इट्स अ राइट थिंग टू डू ना. ये निर्णय एम ही करती है ना. एम ही विल टेक अ डिसीजन. अभी पता तो चले. अभी तो मीटिंग चालू है. पूरी तो होने दो पूरी मीटिंग. वी कांट रिएक्ट. दीज आर वेरी सीरियस इश्यूज ऑफ नेशनल सिक्योरिटी. नेशनल सिक्योरिटी इज नॉट ब्रेकिंग न्यूज. दीज आर वेरी सीरियस इश्यूज. मला काय आश्चर्य वाटत नाही. हे सगळे जे बदल हे सरकार घडवत आहे ना, हे दिल्लीत पण आहे आणि इकडे पण आहे. आणि आणीबाणीला 50 वर्ष झाली. तो चुकीचा निर्णय होता हे काँग्रेस पक्षही मान्य करतं. त्याच्यामुळे त्याचा उगेच करण्यापेक्षा महागाई, बेरोजगारी, होणारा भ्रष्टाचार, अडचणीत आलेल्या शेतकरी ह्याच्यावर जास्त लक्ष या सरकारने दिलं पाहिजे. इतिहासात कमी रमा, वास्तवतेत जगा. सरकार ने जो निर्णय लिया वो सोच के ही किया होगा ना. लेट अस वेट. दीज आर इश्यूज ऑफ नेशनल इंटरेस्ट एंड नेशनल सिक्योरिटी. तो इसमें थोड़ा सा स्लो कमेंट सब ने करने चाहिए और जिम्मेदारी से बोलना चाहिए. थैंक यू.